प्रत्येक महिन्याला अमावस्या येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं असं वेगळं महत्त्व असतं. त्यानुसार त्या अमावस्येला वेगवेगळी नावंही असतात. आता या वर्षातली पहिली अमावस्या येत आहे 18 जानेवारीला आणि या अमावस्येचं नाव आहे मौनी अमावस्या. तर मौनी अमावस्या म्हणजे मौन धारण करणे. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून ही अमावस्या बघा रविवारी आलेली आहे आणि पौष महिन्यातली आहे, त्यामुळे या अमावस्येला पौष अमावस्या असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी आपल्याला लवकर उठून स्वतःचं आवरून सूर्यदेवतेची पूजा करायची आहे. सूर्यदेवता जसं आपल्याला सूर्यदेवता प्रकाश देते म्हणून आपण सर्व पाहू पण शकतो. अंधार दूर करते आपल्या आयुष्यातून. त्यामुळे आपण थोडंसं पुण्य घेण्यासाठी सूर्यदेवतेची पूजा करायची आहे या दिवशी लवकर उठून आणि नंतर आपण बाकीची कामं करायची आहेत. तर मौनी अमावस्येला काही उपायही करू शकतो आपण. तर ते उपायही पाहूया. मौनी म्हणजे मौन धारण करणे. तर मौन धारण करून काय फायदा होणार आहे? तर जर आपण एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी दुखावला असेल, त्या गोष्टीचा आपल्या मनामध्ये पश्चाताप असेल की कोणाला काही वाईट बोललो असेल की आपण अरे याला आपण बोलतो पटकन तोंडातून, पण नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो की अरे आपण चुकीचं बोललो का, बोलायला नको होतं एवढं फटकन, छोट्याशा गोष्टीसाठी एवढं बोललो. असं जे आपल्या मनामध्ये येतो विचार, तर ते विचाराचं आपल्या मनामध्ये एक दडपण असतं, पश्चाताप असतो. तर ते दूर करण्यासाठी आपण अमावस्येच्या दिवशी या 1 तास किंवा 2 तास असं थोडा वेळ तरी मौन धारण करायचं आहे. मौन धारण करून आपण त्या गोष्टीबद्दलचा पश्चाताप आहे तो दूर करू शकतो आपल्या मनातून. आपल्या मनाचं दडपण दूर करू शकतो. तर मौन धारण करून आपण त्या वेळेमध्ये आपण देवाची सेवा करू शकतो. महामृत्युंजय मंत्र म्हणू शकतो किंवा महाविष्णूंची सेवा करू शकतो. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली पठण करू शकतो किंवा काहीच नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे पठण करू शकतो. मौनी अमावस्येला काही उपाय म्हणजे आपण पितरांची सेवा करू शकतो आणि आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक पितरांच्या नावाने एक दिवाल जर लावला तर त्याचं आपल्या आयुष्यात खूप फरक पडणार आहे. कारण पितृदोष कमी होण्यास मदत होते. आपण कोणतंही काम करायचं ठरवलं तर त्यात आपल्याला भरपूर प्रमाणात अडचणी येत असतात. त्यामागे कुठे ना कुठे पितृदोष पण असू शकतो. तर आपण त्या दिवशी संध्याकाळी जर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावला दक्षिण दिशेला तोंड करून पितराच्या नावाने, तर त्या गोष्टीमुळे आपले पितृदोष कमी होणार आहे आपल्या आयुष्यातून. तर तुम्ही ते अवश्य करा. आणि आपण अजूनही गोष्ट करू शकतो. दुसरा उपाय म्हणजे आपण मुंग्यांनाही खायला टाकू शकतो. एखादं आपल्या अंगणामध्ये झाड असेल तर त्याच्या बुडाशी नेऊन थोडी कणकीमध्ये साखर वगैरे मिक्स करून ते टाकू शकतो. त्याच्यामुळे त्या मुक्या प्राण्यांना अन्न खायला भेटेल आणि त्याचं पुण्य आपल्याला भेटेल. आपण अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे. तर आपण गरजू व्यक्तींना दान करू शकतो, काही गोष्टी देऊ शकतो. गरजू व्यक्तींना दान करणे पण ते अमावस्येच्या दिवशी केल्याने त्या गोष्टीतूनही आपली पितरांची सेवा होत असते. आपल्या पितरांचा प्रवास सुखकर होत असतो. तर या गोष्टी आपण अमावस्येच्या दिवशी आवर्जून करू शकतो. पहा, आपल्या मनावरती जसं म्हटलं चंद्राचा प्रभाव आपल्या मनावरती आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी पण बघा काही व्यक्तींना मानसिक संतुलन बिघडतं. अमावस्येच्या दिवशी खूप चिडचिड वगैरे होत असते. तर मन आपलं खूप चंचल आहे. एकदा इथं तर एकदा तिथं खूप ठिकाणी बदल करतं मन. तर ते मन शांत होण्यासाठी मौन धारण करायचं आहे या अमावस्येच्या दिवशी. मौन धारण करून आपण जर त्या वेळेमध्ये सेवा केली देवतांची, आपण महालक्ष्मीची सेवा पण करू शकतो. लक्ष्मीला कुंकुमार्चन करू शकतो. आपण अमावस्येच्या दिवशी साफसफाई करत असतो, घराची जाळी जळमटं काढत असतो, काही घरातले अडगळीचं सामान दूर करत असतो. तर त्या दिवशी महालक्ष्मीची सेवा केली तरी चालते. आपण दिवाळीच्या दिवशी अमावस्याच असते तेव्हाही लक्ष्मीची सेवा करतो आपण. तर या अमावस्येलाही आपण महालक्ष्मीची सेवा करू शकतो. लक्ष्मीला आपण खीर नैवेद्य म्हणून दाखवून त्याचंही पुण्य आपल्याला खूप छान भेटत असतं. तर अमावस्येच्या दिवशी आपण खिरीचा नैवेद्यही महालक्ष्मीला दाखवू शकतो. तर या प्रकारे या अमावस्येचं महत्त्व आहे. धन्यवाद.